श्री स्वामी समर्थ. विवाह म्हणजे दोन हृदयांचे मिलन असते, परंतु प्रत्येक जोडप्याचे हृदय एकमेकांशी जोडले जाईल हे आवश्यक नाही. बऱ्याच वेळा विवाहांवर दबाव असतो, तर बऱ्याच वेळा जुळल्यानंतरही भांडणे होत असतात. पती पत्नीमध्ये लहान गोष्टींवरून भांडण होत असतात, परंतु काही वेळा ही भांडणे खूप मोठी होतात, ज्यामुळे काही समस्या उद्भवतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही राशींविषयी सांगणार आहोत, ज्यांचे आपल्या पत्नीशी कधीच नाही पटत. आज आम्ही तुम्हाला त्या राशी चक्रांबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये 80% लोक असे आहेत, ज्यांचं आपल्या पत्नीबरोबर अजिबात पटत नाही. यामागील कारण फक्त आपला स्वभाव आहे, असे नाही की त्यांच्यात कोणतेही प्रेम नाही. उलट प्रेम हे खूप प्रमाणात असते, परंतु वर्तनामुळे बरेच मतभेद होत असतात. चला तर बघूया कोणत्या आहेत त्या राशी. तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा. त्यातील सर्वात पहिली रास आहे वृषभ राशी. या राशीचे लोक थोडे संशयी स्वभावाचे असतात. ते त्यांच्या पत्नीवर नेहमी शंका घेतात, परंतु ते प्रेमही खूप जास्त करतात. त्यांच्या या संशयी स्वभावामुळे त्यांच्या बायका त्यांच्यावर नाखुश असतात, ज्यामुळे त्यांच्यात बरीच भांडण होतात. एवढेच नाही तर ते आपल्या पत्नीचे मोबाईल आणि सोशल मीडिया अकाउंट्स तपासत असतात. अशा परिस्थितीत त्यांचे क्वचितच आपल्या पत्नीबरोबर पटते. त्यानंतर मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांचेही आपल्या पत्नीसोबत पटत नाही. त्यांचा स्वभाव जरा रागीट असतो, ज्यामुळे ते बऱ्याच वेळा आपल्या पत्नीवर रागवत असतात. त्यांचा राग इतका वाढतो की वेळ आल्यावर पत्नीला मारहाणही करतात, ज्यामुळे त्यांची पत्नी देखील त्यांना सोडून जाते. इतकेच नाही तर त्यांच्यात घमंडही असतो. अशा वेळी त्यांची चूक असूनही ते माफी मागण्याचा प्रयत्नही करीत नाहीत. त्यानंतर मकर राशी. या राशीचे पुरुष खूप हट्टी असतात, ज्यामुळे त्यांचे संबंध फार काळ टिकत नाहीत. त्यांना आपल्या पत्नीला नेहमीच दबावाखाली ठेवायचे असते, ज्यामुळे त्यांची पत्नी देखील त्यांचा आदर करत नाही. ते त्यांच्या पत्नीच्या विचारांना भावही देत नाहीत. त्यांच्यात प्रेम कमी आणि भांडणे जास्त असतात. अशा परिस्थितीत त्यांनी त्यांचा स्वभाव बदलण्याची खूप जास्त गरज असते. श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय जय स्वामी समर्थ.